अजिंठा अर्बन बँकेमध्ये 97.41 कोटींचा घोटाळा प्रकरण कोर्टामध्ये 6000 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। तर 7 आरोपींविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय। घोटाळा प्रकरणी माजी आमदार सुभाष झांबड यांना अटक करण्यात आलेली आहे। तर 3 आरोपी सनदी लेखापाल, 3 सीए तर 3 आरोपी मृत आहेत। यापूर्वी 13 आरोपींविरोधात मुख्य दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। अजिंठा अर्बन बँकेमध्ये 97.41 कोटींच्या घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये 6356 पानांचं पुरवणी दोषारोपपत्र सादर केलंय। नेमकं प्रकरण काय आपण पाहतोय। काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड अजिंठा अर्बन बँकेचे अध्यक्ष आहेत। बँकेत 2006 ते 2023 दरम्यान 97.41 लाखांच्या घोटाळ्यांचा आरोप झालाय। बँकेचे सीईओ प्रदीप कुलकर्णींवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। अजिंठा अर्बन बँकेमधील घोटाळा प्रकरणासंदर्भात ही बातमी समोर येते आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, काय अधिकचा तपशील आहे? हालांकि ज्यांनी जर पाहिलं तर अजिंठा अर्बन बँकेत जे आहे त्या 97.41 लाखाचा जो आहे तो घोटाळा जो आहे तो समोर आल्याची माहिती जी आहे ती मिळाली होती। त्यानंतर संचालक जे आहे आमदार सुभाष झांबड जे आहेत त्यांच्यावरती आणि संचालकावरती जे आहे 13 जणांवरती यापूर्वी गुन्हा देखील दाखल झालेला आहे। त्यानंतर माजी आमदार सुरेश झांबड जे आहे त्यांना पोलिसांकडून जे आहे त्या आर्थिक गुन्हा शाखेतून अटक देखील करण्यात आली। त्यानंतर आता आर्थिक गुन्हा शाखेतून जे आहे ते संपूर्ण तपास जो आहे तो पूर्ण झालेला असून आता जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जे आहे ते आमदार सुभाष झांबड आणि त्यांच्यासह जे संचालक सचिव आबवडी जे आहेत त्यांच्या विरोधात आता 6356 पानाची पुरवणी दोषपत्र जो आहे आरोपपत्र जो आहे ते आता आर्थिक गुन्हा शाखेने जे आहे ते आता न्यायालयासमोर सादर केलेलं आहे आणि सदरील आरोपी जे आहे ते सध्या आता हर्सुल कारागृहामध्ये आहेत। जी, अगदीच धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।